सुशांतला न्याय का मिळाला नाही? दिशाच्या बलात्काराची केस जी आहे ती का दाबली गेली? सचिन वाझे इतका बेफाम कसा वागला? आणि या सगळ्यात गुंतलेला परमबीर सिंग इतकी वर्ष वाचला कसा? वाचला तर वाचला, आज तो हॉस्पिटल प्रशासनाच्या क्षेत्रात आपला खाक्या दाखवतोय. हा योगायोग नाही आहे बरं का, ही सिस्टीममधली साखळी आहे, साखळी. परमबीर सिंग म्हणजे एक व्यक्ती नाही, तर परमबीर म्हणजे सत्तेनं पोचलेलं एक मॉडेल आहे, जे पोलीस, राजकारण आणि पैसा यांचं विषारी कॉकटेल आहे. परमबीर सिंग, पोलीस अधिकारी की सिस्टीममधला व्हाईट कॉलर डॉन. हे जे काही शीर्षक थंबनेल वाचून तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आजचा आपला जो विषय आहे तो नेमका काय आहे. 2024च्या लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आपल्याकडे सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन यांच्या खुनाचा विषय खूप जोरात चर्चेत होता. ॲडव्होकेट निलेश ओझा असतील, ते क्यू वायू सारखं यूट्यूब चॅनेल असेल, SSR वॉरियर्स म्हणणारे लाखो लोक असतील जगभरातले, तो गणेश हिवरकर नावाचा स्वयंघोषित वॉरियर जो सांगतो की मी सुशांतचा मित्र होतो, त्याला म्हणे संजय राऊत फोन करून धमक्या द्यायचे. तो आय विटनेस होता. सुशांत दिशा प्रकरणे खरंच सिरियसली हाताळलं जातंय का, अशा शंका यायच्या त्यावेळेला, की काही मोजक्या लोकांनी या प्रकरणाचा वापर करून आपापला फायदा करून घेतलाय. अशा मोडवर आता हा तपास येऊन थांबलाय, ठेपलाय म्हणता येईल. कारण या प्रकरणात जे कल्प्रिट्स होते, आहेत, त्यांना पाठीशी घालणारा पोलीस दलातला एक महत्त्वाचा मुखिया ज्याला आपण म्हणू शकतो, तो म्हणजे मुंबईचा तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग. आज दिशा आणि सुशांतच्या खुनाच्या प्रकरणाबद्दल लोकांना फारसं कुतूहल उरलेलं दिसत नाही. चावून चावून चोथा झालाय, प्रकरणाचा चुथडा झालाय असं म्हणावं लागतं. या राजकारण्यांचा यातला इंटरेस्ट जो आहे ना तो संपलाय. कारण आता यापुढे कुठलीच मोठी निवडणूक होऊ घातलेली नाहीये. त्यामुळे या प्रकरणाचा राजकीय फायदा उचलायला कोणी तत्पर नाहीये. आता झालंय असं की गरज सर्व वैद्य मरो, आहे ना. अपना काम बनता भाड में जाए जनता. आता या युक्तीनुसार यावर फारशी चर्चा देखील होताना दिसत नाही. पण ज्यांचा सत्सद विवेक जागृत आहे, जे आजही सारासार विचार करतात, पाप पुण्याची ज्यांना चाड आहे, त्या लोकांनी परमबीर सिंगला अजिबात विसरता कामा नये. कारण हा माणूस जिथं जातो तिथं आपल्या सत्तापदांचा वापर करून, खरं तर गैरवापर करून जे जे कारनामे करतो ते खतरनाक आहेत. पोलीस आयुक्त नसला तरी तो सिस्टीममध्ये आहे आणि तिथंही तो स्वस्थ बसलेला नाहीये. मागे मी तुम्हाला एक सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याची स्टोरी सांगितली होती. ती स्टोरी सांगताना एक महत्त्वाचा दुवा दाखवला होता. परमबीर सिंग जो लीलावती हॉस्पिटलचा मॅनेजिंग डायरेक्टर बनला होता, त्याच हॉस्पिटलमध्ये जखमी सैफ स्वतः रिक्षात बसून आला. त्याच्यावर उपचार झाले. खांद्यात घुसलेला आणि तिथेच मोडलेला चाकूचे जे पात बघितले असेल तुम्ही, तो चाकू जो मीडियाला दाखवला गेला, पण हा चाकू ज्याच्या शरीरात घुसला होता तो सैफ अली खान. त्या सैफ अली खानला हॉस्पिटलमधून 2च दिवसात डिस्चार्ज दिला जातो. एवढी मोठी जखम झाल्यानंतर 3-4 इंच आत घुसला होता म्हणे. त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो टुणकन उड्या मारत अगदी बाहेर येतो हॉस्पिटलच्या, मीडियाला हात हलवून अभिवादन करतो आणि घरी जातो. मीन टाईम या हल्ल्यामुळे विमा कंपनीकडून सैफला कोट्यवधी रुपयांचा चेक मिळालेला असतो. आता लीलावतीत सैफला जिथं ठेवलेलं असतं ते ठिकाण, तो वॉर्ड गुपित असतो, म्हणजे फारसा कोणाला तिथे ॲक्सेस नसतो. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स, तेही कोण होते हे कोणी कधी उघड केलेलं नाही. पण जे डॉक्टर समोर यायचे मीडियाच्या समोर, ते पडवल्यासारखं हेल्थ बुलेटिन देऊन जायचे. हे सगळं घडवून आणलं गेलेलं होतं. या शंकेला पुष्टी मिळत जाते, कारण याही प्रकरणाचा मॅनेजर परमबीर सिंग असतो, कारण तो लीलावती हॉस्पिटलचा डायरेक्टर असतो. लीलावतीसारख्या मुंबईतल्या नामांकित आणि ग्लॅमरस हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या प्रमुखपदी परमबीर सिंग सारखा वादग्रस्त पोलीस अधिकारी कसा काय जाऊन बसला? त्याला तिथं कोणी बसवला? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. कारण आज जे लोक दररोज लोकांना कायद्याची शिकवण द्यायचे ना, ते आज स्वतःच कायद्याच्या कचाट्यात जाऊन अडकलेले दिसत आहेत आपल्याला. कोण आहेत ते लोक? तर अर्थात नाव येतं ते परमबीर सिंगचं. मुंबईचा माजी पोलीस आयुक्त आणि आजचा सगळ्यात वादग्रस्त चेहरा. मगाशी मी जे बोललो त्यातलं सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियन प्रकरण आणि सचिन वाझे हे एकाच साखळीत गुंफलेले विषय आहेत. आणि आजही सामान्य जनता, महाराष्ट्राचं तर काय, तर जगभरातले लोक हे प्रकरण विसरलेले नाही आहेत. सुशांत सिंग राजपूतचा खून, त्यानंतर पुरावे रफादफा करणारा, दिशा सालियनच्या आत्महत्येची केस गुंडाळणारा, अँटिलियाबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ उभी करणारा पोलीस अधिकारी सचिन वाझे, या सगळ्यात एक कॉमन फॅक्टर होता परमबीर सिंग. कारण तेव्हा तोच होता मुंबईचा बॉस, मुंबई पोलिसांचा बॉस. तोच होता सचिन वाझेचा संरक्षक. तोच होता सर्व तपासाचा नियंत्रक.
मावा आघाडीचं सरकार असताना ही जी अनागोंदी पसरली होती तेव्हा प्रश्न पडायचा की हा सचिन वाजे कोण मोठा तुर्रम खान लागून गेला होता. जिकडे बघावं तिकडे तोच दिसायचा आपल्याला. त्या अर्नबला घरात घुसून बकोटीला धरून उचलून आणणारा, अटक करणारा सचिन वाजेच. काय अधिकार होते सचिन वाजेकडे? तो इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर होता का त्या केसच्या? मग तो काय तुर्रम खान होता? बरं, हे एवढं अचाट साहस करायला तो पोलीस होता की अंडरवर्ल्डचा एजंट? असाही प्रश्न पडेल. अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणं, मनसुख हिरेंचा संशयास्पद मृत्यू आणि त्यामुळे मुंबईत पसरलेलं भीतीचं वातावरण हे करणारा वाजे होता हे मान्य. पण त्याचा बॉस कोण होता? परमबीर सिंग. वाजे त्याच्या मर्जीशिवाय एक पाऊलही टाकू शकत नव्हता. हाच परमबीर सिंग पोलीस दलातून निष्कासित झाल्यानंतर काय करतोय? तर तो आता लीलावती हॉस्पिटलमध्ये संचालक पदावर बसला आणि त्याच पद्धतीनं कारभार करतोय जसा तो पोलीस कमिशनर असताना करत. आज तो लीलावती हॉस्पिटलमध्येही कार्डिओलॉजिस्टला धमक्या देत, ब्लँक पेपरवर सह्या घेत कोट्यावधींची खंडणी उखळतोय. मित्र, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची? कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे जे आज भारतात झपाट्यानं वाढतंय. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं, म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट 2065 रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात 15,239 रुपयांचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात 33,512 रुपयांचं आणि पूर्ण वर्षभरात तब्बल 5,03,940 रुपयांपर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन्ड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. थोडंसं विषयांतर झालं, आता परत मूळ विषयाकडे वळूया. तर लीलावतीचा डायरेक्टर बनलेला परमबीर सिंग सैफ अली खान प्रकरणानंतर आता पुन्हा चर्चेत कसा आलाय? तर लीलावतीमधल्याच काही डॉक्टर्सनी संचालकांच्या एका गटाने ही तक्रार केली की आपल्या पदाचा गैरवापर करून परमबीर आपल्या परिचयाच्या लोकांना, नातेवाईकांना फुकटात आणि प्राधान्यानं लीलावतीत उपचार करून घेत असतो. तळे राखे तो पाणी चाखे. त्याचसोबत तो रेसिडेंट डॉक्टरांवर दबाव टाकून त्यांना पर्मनंट पॅनल डॉक्टर बनवण्यासाठी म्हणजेच प्रमोशन देण्यासाठी प्रत्येकी 20 ते 25 लाख रुपये खंडणी मागतो. आपल्या दहशतीचा वापर करून या डॉक्टर्सकडून तो ब्लँक पेपर्सवर जबरदस्तीनं सह्या घेतो. ज्या पेपरचा वापर तो संचालकांच्या एका वेगळ्या गटासाठी करून घेणार आहे, कारण तो एका वेगळ्या गटाने त्याला तिथे संचालक नेमलेला आहे. डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफ याला घाबरतात अक्षरशः. आपल्या केबिनमध्ये हा दिवसाढवळ्या दारू ढोसतो आणि मस्त ताणून देतो 2 तास. आता मला सांगा, हॉस्पिटलचा संचालक हा काय दारू ढोसून झोपण्यासाठी असतो का?
कोविड काळात बार मालकांकडून, रेस्टॉरंटवाल्यांकडून 100 कोटींची खंडणी उकळणारा हा खंडणीखोर आता लिलावतीत खंडणीचं रॅकेट चालवतोय म्हणे. एकाकडून 20-25 लाख रुपये म्हणजे लिलावतीतल्या किमान 30 डॉक्टर्सकडून हा सहज 7-8 करोड रुपये उकळण्याच्या फिराकमध्ये होता. म्हणजे हा जेव्हा पोलीस कमिशनर होता तेव्हा जे धंदे करायचा तेच धंदे आताही करतोय. म्हणजे कमिशनर असो व हॉस्पिटलचा डायरेक्टर, पद्धत तीच, माफिया स्टाईल. सत्तेसाठी संस्थांचा वापर हा देशासाठी घातक असतो असं म्हणतात. आज आपण मुंबईत ते प्रत्यक्ष पाहतोय, अनुभवतोय. या निमित्तानं काही प्रश्न देशातल्या तमाम जनतेला पडलेत. सुशांतला न्याय का मिळाला नाही? दिशाच्या बलात्काराची केस जी आहे ती का दाबली गेली? सचिन वाझे इतका बेफाम कसा वागला? आणि या सगळ्यात गुंतलेला परमबीर सिंग इतकी वर्ष वाचला कसा? वाचला तर वाचला, आज तो हॉस्पिटल प्रशासनाच्या क्षेत्रात आपला खाक्या दाखवतोय. हा योगायोग नाही आहे बरं का, ही सिस्टीममधली साखळी आहे, साखळी. परमबीर सिंग म्हणजे एक व्यक्ती नाही, तर परमबीर म्हणजे सत्तेनं पोचलेलं एक मॉडेल आहे, जे पोलीस, राजकारण आणि पैसा यांचं विषारी कॉकटेल आहे. सरकार जे आपलं आहे, आपल्या विचारांचं आहे, आणि गृह खातं तर देवेंद्रजींकडे आहे. तरीही परमबीर सारख्या नासक्या प्रवृत्ती खुलेआम आपला दहशतीचा धंदा कुठेही कसा बरं करू शकतात, नाही का? इथं रस्त्यावरचा फेरीवाला आमच्या BMCच्या टोळधाडीच्या नजरेतून सुटत नाही. मग परमबीर सरकारच्या गृह खात्याच्या नजरेतून सुटतो कसा? त्याचे काळे कारनामे सरकारला दिसत नाहीत का? त्याच्यावर ऑलरेडी आधीच एवढे एलिगेशन्स असताना हा लीलावतीच्या संचालकपदी बसलाय म्हणजे कमालच आहे. सरतेशेवटी मला जो प्रश्न पडलाय ना तो महत्त्वाचा आहे. या परमबीरचा बॉस कोण आहे? कारण त्याला कोणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हा एवढा उन्माद शक्य नाही. तुम्हाला काय वाटतं? कोण आहे परमबीर सिंगचा गॉडफादर? कोण आहे याचा बॉस? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.